नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या आपण तासिकेमध्ये पाहणार आहे क्रियापद. आता आपण याच्यापूर्वी नाम, सर्वनाम, विशेषण हा घटक अभ्यासलेला आहे. नाम, आता हे लक्ष द्या की आता नाम पाहिलेलं आहे आपण. नाम शब्दांची पहिली जात जी आपण नाम पाहिली, नंतरचा आपण हा सर्वनाम हा घटक पाहिला, सर्वनाम, आणि त्याच्यानंतरचा हा विशेषण हा घटक पाहिला. काय पाहिलेला आपण? विशेषण हा घटक पाहिला. नामाबद्दल आपण जे पाहिलेले आहे की नामाबद्दल माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणतो आपण? हे विशेषण म्हणतो. नामाबद्दल विशेष माहिती सांगून त्या नामाची व्याप्ती मर्यादित करणारा म्हणजे विशेषण. या नाम आहे. नाम म्हणजे की प्रत्येक घटकाची ओळख. आपण हे सविस्तर माहिती या नाम या प्रकरणामध्ये पाहिलेली आहे. सर्वनाम म्हणजे की या नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? सर्वनाम. आणि नामाने वाक्यात एखादी जर क्रिया केली असेल आणि ती क्रिया जर ज्या शब्दाने पूर्ण दर्शवत असेल तर त्या शब्दाला मराठी व्याकरणामध्ये क्रियापद म्हणतात. म्हणजे की वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द, की हे क्रिया या नावातच आहे. क्रिया आणि क्रिया, पद म्हणजे शब्द होते मित्रांनो. पद म्हणजे काय होते? हा शब्द. आणि जेव्हा शब्दांचा वापर ज्यावेळेस आपण वाक्यात केला जातो, तेव्हा शब्दांना पद असे म्हटले जाते. काय म्हटले जाते? पद असे म्हटले जाते. त्यामुळे वाक्याचा जो अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला, वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात. तर याच्यापूर्वी जे या चॅनलवर नवीन आहेत, जे आजच पाहत आहेत, किंवा जे याच्यापूर्वी ज्यांनी हा व्हिडिओ पाहिले असेल, तर त्याच्यापूर्वी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जा. याच्यातला तुम्ही नाम हा प्रकरणचा व्हिडिओ व्यवस्थित संपूर्ण पाहून घ्या मित्रांनो. नंतरचं सर्वनाम पहा, विशेषण पहा, आणि त्याच्यानंतर हा क्रियापद हा घटक पहा, जेणेकरून तुमच्या पूर्ण लक्षात येईल की जेणेकरून तुम्हाला हे तिन्ही जे शब्दांच्या जे विकारी घटक येणाऱ्या चारही जाती हे तुम्हाला लक्षात येतील. की आपण पाहणार आहे आज क्रियापदाबद्दल माहिती. तर क्रियापद म्हणजे की वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात. वाक्याचा क्रिया पूर्ण दर्शवणाऱ्या शब्दाला क्रियापद म्हणतात. क्रियापद म्हणजे की ज्या शब्दाने वाक्यातली क्रिया पूर्ण दर्शवते. जसं आपण म्हणलं सचिन आंबा खातो. सचिन, आता शब्द लिहिला आपण, हे वाक्य लिहिलं सचिन आंबा, हे आपल्याला वाक्याचा अर्थ पूर्ण होते का? सचिन आंबा म्हणलं तर सचिन आंबा खातो, खात नाही, काय करतो? सचिन आंबा. वाक्याचा पूर्ण. जसं सचिन सुंदर आहे म्हणलं आपण. सचिन काय म्हणलं? सचिन सुंदर. वाक्याचा अर्थ पूर्ण होते का? वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही. वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द म्हणजे क्रियापद. जसं की आता क्रियापद म्हणजे सचिन आंबा खातो काय होते? क्रियापद. सचिन आंबा खातो या शब्दाने क्रिया काय दर्शवली? पूर्ण. म्हणजे ज्या शब्दाने वाक्याचा अर्थ पूर्ण दर्शवत असेल, क्रिया पूर्ण दर्शवत असेल, तर त्या शब्दाला मराठी व्याकरणामध्ये क्रियापद असे म्हणतात. आणि जसं सचिन सुंदर, आता इथं काय होईल? दिसतो. सचिन सुंदर दिसतो हा काय होईल? क्रियापद. सचिन सुंदर दिसतो. सचिन हळू खेळतो, असं जसं म्हणलं सचिन हळू, आता वाक्याचा अर्थ पूर्ण होते का? सचिन हळू, आणि आपण म्हणलं खेळतो या शब्दाने वाक्याचा अर्थ काय होतो? पूर्ण. सचिन हळू खेळतो. जसं पक्षी, आपण म्हणलं पक्षी मासा, पक्षी मासा पकडतो. तर या शब्दामध्ये पक्षी मासा पकडतो, सचिन हळू खेळतो, सचिन आंबा खातो, सचिन सुंदर दिसतो. जसं आपण व्यवहारामध्ये जे काही उदाहरण वाक्य दैनंदिन जीवन जगत असताना जे मराठीत बोलतो या पद्धतीत म्हणतो. की जसं की मी आज शाळेत जाणार आहे, म्हणजे ज्या शब्दाने वाक्याचा अर्थ पूर्ण. मी अभ्यास करतो म्हणतो. जसं आता मी चांगला अभ्यास करतो, हे म्हटलो आपण. मी चांगला अभ्यास करतो. आता मी चांगला अभ्यास करतो हे काय होईल? क्रियापद. असं म्हणलं मी चांगला अभ्यास, वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही. मी चांगला अभ्यास करत नाही, करतो, की या पद्धतीत होते. आणि आता याने जर म्हणलं तर करतो या शब्दाने वाक्याचा अर्थ काय दर्शवला? पूर्ण दर्शवला. तर करतो हे काय होईल? क्रियापद. जसं सचिन सुंदर दिसतो हे काय होईल? क्रियापद. जसं सचिन आंबा खातो हे काय होईल? क्रियापद. नंतर सचिन हळू चालतो, हळू खेळतो हे काय होईल? क्रियापद. जसं पक्षी मासा पकडतो हे काय होईल? क्रियापद. आणि मित्रांनो, मराठी व्याकरणामध्ये सर्वात महत्वाचा घटक आहे क्रियापद. हा जर क्रियापदावरून आपल्याला कर्ता काढता येतो, वाक्याचा महत्वाचा कर्ता, नंतर काय काढता येते? कर्म आणि क्रियापद. याच्यावरच आपला प्रयोग, वाक्य पृथक्करण आणि पुढील सर्व मराठी व्याकरणावरील व्याकरण जो आहे या घटकावर अवलंबून आहे. वाक्याचा तुम्हाला कर्ता ओळखता येणं महत्वाचं असते, कर्म ओळखणं महत्वाचं असते, आणि हेच प्रयोगामध्ये कर्ता आणि कर्मावरच प्रयोग घडतो.
आणि नंतरचं वाक्य पृथक्करणामध्ये, विभक्त्यामध्ये अशा अनेक जे प्रकरण आहे की ज्या आधारे तुम्ही सहज ओळखू शकता. आज आपण पाहणार आहे की क्रियापद म्हणजे काय पाहिलं, वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला क्रियापद म्हणतात. आणि नंतर क्रियापदातला जो काही आपण दोन महत्वाचे प्रकार पाहणार आहे की सकर्मक आणि आकर्मक. जर सकर्मक आणि आकर्मक असे दोन क्रियापदाचे प्रकार पाहिले तर इतर जे काही प्रकार आहेत तर त्या वाक्याच्या अर्थावरून आपल्याला सहज ओळखता येतील. म्हणजे की उदाहरण, ज्या वाक्यात समजा दोन कर्म असेल तर त्या क्रियापदाला द्विकर्मक क्रियापद म्हणतात. जे एखादंच क्रियापद आहे जे वाक्यात सकर्मक आणि आकर्मक अशा दोन्ही वाक्यात वापरलं तर त्याला काय म्हणतात, द्विकर्मक आपलं उभयविध क्रियापद म्हणतात. ज्या वाक्यात दोन कर्म आले आणि धातुसाधित आणि सहाय्यकारी क्रियापद असेल तर त्याला संयुक्त क्रियापद. नंतरचा प्रयोजक, शक्य असे जे क्रियापद आहे आपल्याला सहज ओळखता येतील. त्यासाठी आपल्याला सकर्मक आणि आकर्मक क्रियापद ओळखणं गरजेचं असते, ज्याच्यावरून वाक्याचे प्रकार ओळखता येतील. जे वाक्य सकर्मक आहे का आकर्मक आहे का विधानार्थी आहे, संयुक्त वाक्य आहे, जे वाक्याचे प्रकार आहेत हे आपल्याला क्रियापदाच्या आधारे आहे. तर याच्यात आपल्याला क्रियापदाचे दोन आपल्याला महत्वाचा घटक आहे. क्रियापद म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला आपण काय म्हणतो, क्रियापद. जसं करतो, असा हे करतो, बोलतो, तो मोठ्याने बोलतो, तो मोठ्याने हसतो, बोलतो, तो मोठ्याने हसतो, तो मोठ्याने गातो, लिहितो, रडतो, हे रडतो, तो गातो, अशा अनेक प्रकारचे. तो बसतो, तो बसतो, तो खातो, तो खातो, हे काय होतील, क्रियापद. जसं आता हे क्रियापद झाले, करतो, बोलतो, हसतो, रडतो, गातो, हे काय झाले, क्रियापद. आता या क्रियापदामध्ये महत्वाचा काय राहते, धातू राहते. आता धातू म्हणजे काय आणि नंतरचा येईल आता आपल्याला धातू. आता धातू म्हणजे काय, नंतरचा येईल धातुसाधित. हा धातुसाधित आणि धातुसाधितालाच काय म्हणतात, कृदंते. याच्यावर एक समासामध्ये सुद्धा प्रश्न विचारला जाते मित्रांनो. धातुसाधिताला कृदंते असे म्हणतात. धातू म्हणजे काय, मराठी व्याकरणातला धातू म्हणजे काय. आणि नंतरचं हे आपण हे काय पाहिले, आता हे क्रियापद म्हणजे ज्या शब्दाने वाक्याचा अर्थ काय होते आपला पूर्ण, त्याला काय म्हटलं जाते, क्रियापद. आता धातू म्हणजे काय, या क्रियापदामध्ये जो शब्द असतो, क्रियापदामध्ये जो काही प्रत्यय लागलेला आहे शब्द, जसं करतो तो प्रत्यय लागला तर याच्यातला तो प्रत्यय काढा, कर हा धातू होईल. नंतर याच्यातला बोलतो तो प्रत्यय काढा, बोल हा धातू होईल. जसं हसतो हा प्रत्यय काढा, हस का होईल, धातू होईल. जसं रडतो तो प्रत्यय काढा, रड हा का होईल, धातू. जसं बसतो हे तो प्रत्यय काढा, बस हा धातू होईल. नंतर खातो तो प्रत्यय काढा, हा का होईल, धातू. म्हणजे कर, बोल, हस, लिही, रड हे काय झाले, धातू. म्हणजे धातू म्हणजे काय, आपल्याला मराठी व्याकरणातला धातू म्हणजे काय की क्रियापदामधील प्रत्ययविरहित मूळ शब्दाला धातू असे म्हटले जाते. धातू म्हणजे काय की क्रियापदामधला जो काही शब्द आपण हा काढला, प्रत्ययविरहित मूळ शब्दाला धातू म्हणतात. आणि या धातूला जर प्रत्यय लागून वाक्याचा अर्थ जर पूर्ण दर्शवत असेल, लक्षात घ्या, धातूला प्रत्यय लागून वाक्याचा अर्थ कसा दर्शवते आपला, पूर्ण. धातूला प्रत्यय लागून वाक्याचा अर्थ, धातूला प्रत्यय लागला आणि वाक्याचा अर्थ पूर्ण दर्शवला तर ते मराठी व्याकरणामध्ये त्याला क्रियापद म्हणतात. जसं कर हा धातू, करतो ही क्रियापद. जसं बोल हा धातू, बोलतो हे क्रियापद, त्याला तो धातू जोडला, प्रत्यय जोडला तर ते क्रियापद होते. म्हणजे की धातूला प्रत्यय लागून वाक्याचा अर्थ जर पूर्ण दर्शवत असेल तर त्या शब्दाला सुद्धा क्रियापद म्हणतात. किंवा ज्या शब्दाने वाक्याचा अर्थ पूर्ण दर्शवत असेल त्या शब्दाला क्रियापद म्हणतात. वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा जो काही क्रियावाचक शब्द असेल, ज्या काय वाक्यात आता एखादी क्रिया झाली, ती क्रिया ज्या शब्दाने पूर्ण दर्शवली त्याला क्रियापद म्हणतात. क्रियापदामधील जो काही प्रत्ययविरहित मूळ शब्द येईल त्याला काय म्हटले जाते, धातू. जसं धातू, रड हा धातू झाला, रड, बस हा या धातूला प्रत्यय लागून जे तयार होतील आणि वाक्याचा अर्थ पूर्ण दर्शवतील ते आपले काय असतील, क्रियापद. आणि या क्रियापदामधील प्रत्ययविरहित हा जो शब्द काढला आणि या क्रियापदामधील प्रत्ययविरहित मूळ शब्दाला काय म्हणतील, धातू. आणि धातूला प्रत्यय लागून जो वाक्याचा अर्थ पूर्ण दर्शवतो त्याला क्रियापद म्हणतात. आणि आता एक महत्वाचा येते की धातुसाधित किंवा कृदंते हा एक समास आहे. कृदंत किंवा हे कृदंत किंवा उपपद समास आहे. जसं आपण एक विशेषणामध्ये समास सांगितला होता की ज्याच्या आधारे तुम्हाला समास हा प्रकरणामधला एक घटक होते, कृदंत किंवा उपपद. तसा याच्यात धातुसाधित एक येते. धातुसाधित आणि कृदंते जर ओळखता आले, धातुसाधितालाच काय म्हणतात किंवा खालील शब्दातलं कृदंते कोणते किंवा खालील पर्यायामधलं कृदंत ओळखा, कृदंते ओळखा किंवा धातुसाधित ओळखा असा जर प्रश्न विचारला गेला तर त्यावेळेस हे धातुसाधित म्हणजे कृदंते. हे धातू आणि साधित, धातूपासून धातुसाधित. आता म्हणजे काय, ते धातुसाधितालाच काय म्हणतात, कृदंत्य. धातूला प्रत्यय लागून वाक्याचा अर्थ जर अपूर्ण दर्शवत असेल
जसं धातूला प्रत्यय लागून वाक्याचा अर्थ अपूर्ण दर्शवतात. जसं याला आपण काय म्हणा, करून, हे करून किंवा करताना, करून करताना असे या प्रकारचे धातू साधित होते. करून जसं तो म्हणला आपण तो अभ्यास करतो, तो अभ्यास करतो, हे वाक्य आपण म्हणलो तो अभ्यास करतो. आता करतो हे क्रियापद झालं, तो अभ्यास करतो. वाक्याचा अर्थ कसा झाला मित्रांनो, पूर्ण, की तो काय करतो, तो अभ्यास करतो. आता हेतल्यातला तो असं म्हणलं आपण, तो अभ्यास करताना असं वापरलं, किंवा तो अभ्यास करून, तो अभ्यास करताना झोपला. जसं आपल्याला झोप येते, तो अभ्यास करताना झोपला, किंवा तो अभ्यास करताना रडला, किंवा तो अभ्यास करताना हसला, किंवा या शब्दाने तो अभ्यास करताना वाक्याचा अर्थ पूर्ण होते का? परंतु हे कर हे काय धातू आहे, धातूला प्रत्यय लागून वाक्याचा अर्थ पूर्ण दर्शवलं तर हे झालं क्रियापद. आता धातूला प्रत्यय लागून वाक्याचा अर्थ जर अपूर्ण दर्शवत असेल तर त्याला धातू साधित म्हणतात. जसं तो अभ्यास करताना हा काय झाला मित्रांनो, धातू साधित. तो अभ्यास करताना झोपला, हे धातू साधित. किंवा तो अभ्यास करून गेला, तो अभ्यास करून झोपला, तो अभ्यास करूनही वापरला जाऊ शकते. करून तो अभ्यास करून झोपला, करताना, करून, खाऊन, पिऊन, लिहून, देऊन अशा प्रकारचे धातू. जसं बोलताना तो मोठ्याने बोलतो म्हणला. आता जसं पहा, तो काय करतो, तो मोठ्याने बोलतो. आता तो मोठ्याने बोलतो म्हणलं तर बोलतो हे काय झालं मित्रांनो, क्रियापद. तो मोठ्याने बोलतो. आता तो मोठ्याने बोलतो हे काय झालं आपलं क्रियापद. तो मोठ्याने बोलतो. तर या क्रियापदामधील प्रतिनिधित मूळ शब्दाला काय म्हणतो आपण, धातू. जसं बोल हा आपला काय झाला, धातू. आता या धातूला प्रत्यय लागून क्रिया जर अपूर्ण दर्शवत, जसा तो मोठ्याने बोलताना, किंवा तो मोठ्याने बोलून, तो मोठ्याने बोलून, जसा तो मोठ्याने बोलताना वाक्याचा अर्थ पूर्ण होता का? पहा, तो मोठ्याने बोलताना काय झाला, वाक्याचा अर्थ पूर्ण होते का? जसं तो मोठ्याने बोलतो म्हणलं तर वाक्याचा अर्थ काय झाला, पूर्ण. म्हणजे की क्रियापदामधील प्रत्ययविरहित मूळ शब्दाला धातू म्हणतात. आणि धातूला जर प्रत्यय लागून वाक्याचा अर्थ पूर्ण होत असेल तर ते मित्रांनो क्रियापद असते. आणि जर धातूला प्रत्यय लागून वाक्याचा अर्थ अपूर्ण दर्शवत असेल तर त्याला धातू साधित किंवा कृदंत्य असे संबोधले जाते. धातू साधित जसं करतो क्रियापद, कर धातू, करून, करताना हे धातू साधित किंवा कृदंत्य होतील. नंतर बोलतो, बोल हे धातू, बोलताना, बोलून. जसं हसतो, हस धातू, हसून, हसताना हे धातू साधित किंवा कृदंत्य. रडतो क्रियापद, रड धातू, रडून किंवा रडताना हे धातू साधित किंवा कृदंत्य. बसतो हे क्रियापद, बस हा धातू, बसून, बसताना असे येतील, काय येतील, धातू साधित किंवा कृदंत्य. खातो क्रियापद, खा धातू, खाऊन, खाताना हे अशा प्रकारचे काय राहतील, त्याला धातू साधित किंवा कृदंत्य म्हणतात. खाऊन, बोलून, देऊन, देणारे, खाणारे, लिहिणारे, गाणारे असे जर शब्द आले तर त्याला धातू साधित किंवा कृदंत्य म्हणतात. आणि धातू साधित प्लस सहाय्यकारी क्रियापदातून क्रिया एकच होत असेल तर संयुक्त क्रियापद. नंतर प्रकारामध्ये तुम्हाला सांगितलंय, सध्या धातू साधित लक्षात ठेवा. आणि याच्या आधारे एक समास विचारला जाते की, आणि त्या समासाचं नाव काय सांगितलं होतं तुम्हाला, उपपद किंवा कृदंत. हे जे काय उपपद किंवा याला कृदंत म्हणतात. कृदंत म्हणजे हे धातू साधित, म्हणजे करणारा, खाणारा, पिणारा, लिहून, गाणारा. आता आपल्याला हे समासामध्ये तुम्हाला पुन्हा सांगितलं जाईल. फक्त इथं धातू साधित म्हणजे त्यावेळेस कृदंत्य म्हणजे हे आठवले पाहिजे, नाही तर पुढे पाठ आणि मागे सपाट होईल. कृदंत्य आठवत नाहीत मग समासामध्ये. हे समासाला लक्षात राहते की जसं आता शेतकरी म्हणलं, आता शेतकरी तर काही शेतकरी शेती करणारा, हे शेतकरी शेती करणारा. आता करणारा, करतो हे म्हणलं तर करतो म्हणलं तर क्रियापद, कर धातू, करणारा हे काय झालं, धातू साधित. वारकरी वारी करणारा, आग लावणारा, लाच खाऊ लाच खाणारा म्हणजे लाच खाऊ. कुंभकार कुंभ करणारा. खग आकाशात गमन करणारा. आकाशात गमन करतो म्हणलं तर क्रियापद, कर धातू, करणारा, खाणारा, जाणारा, पाणारा, लिहिणारा, देणारे, देऊन, खाऊन, लिहून अशा प्रकारे आले तर धातू साधित होतं. मग अशा प्रकारे जर समासामध्ये जर विग्रह होत असेल मित्रांनो, दुसरं पद येत असेल,
करून, खाऊन, देऊन, खाऊन, लिहून, गाऊन, गाणारे, बोलताना, बोलून किंवा करून, करताना अशा प्रकारे येत असेल तर ते कृदंत राहते. कृदंत म्हणजे धातू साधित आला तर ते समास सरळ सरळ उपपद किंवा कृदंत समजल्याचं. आणि आपण लक्षात ठेवा की आपण सर्व भूमिपुत्र आहोत, शेतकऱ्यांचे मुले आहोत. आपला देश कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जाते. या देशाची ओळखच कोण आहे? आपला शेतकरी. म्हणून लक्षात ठेवा की आपला समास जो आहे, आपला समास, एक उदाहरण लक्षात ठेवा, कृदंत म्हणजे आपण. आपण म्हणजे कोण? शेतकरी, शेतकऱ्यांचे मुलं आहोत आपण, म्हणजे शेती करणारा. मग एक उदाहरण लक्षात ठेवलं तर या उदाहरणाच्या आधारे आपल्याला प्रश्न सोडवतात. जसं वारकरी आला तर शेतकऱ्याचा विग्रह करायचा. शेतकरी म्हणजे शेती करणारा. आता वारकरी वारी करणारा. जसं आग लाव्या, आग लावणारा. लाच खाऊ, लाच खाणारा. कुंभकार, कुंभ करणारा. कुंभकार, कुंभ करणारा. अशा प्रकारे जर हा एक समास तुम्हाला सरळ सरळ लागते आणि कुठे आता रस्त्याने चालले तुम्हाला शेतकरी दिसला तर त्यावेळेस उपपद किंवा कृदंत समास आहे. असं हे उदाहरण आपल्याला लक्षात आलं पाहिजे. ज्या शब्दाने वाक्याचा अर्थ पूर्ण होत आहे. तुम्ही बोलत आहे, मी आंबा खात आहे, मी खातो, मी अभ्यास करतो, मी पोलीस भरतीची तयारी करून म्हटलं तर आता करून तर वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही. मी म्हटलं मी पोलीस भरतीची तयारी करतो तर वाक्याचा अर्थ पूर्ण करून जाईल. म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण जर होत नसेल तर ते धातू साधित किंवा कृदंती असते. आणि वाक्याचा अर्थ पूर्ण होत असेल तर क्रियापद असते. क्रियापदामधील प्रतिविधित मूळ शब्दाला धातू म्हणतात. आणि धातूपासून जर हे क्रियापदही तयार होते आणि धातू साधितही तयार होते. हा व्यवस्थित लक्षात ठेवा. याच्या आधारे आपल्याला लक्षात आहे की मराठी व्याकरणामध्ये एकदा जर संकल्पना ही समजून घेतली की क्रियापद म्हणजे काय झालं, पूर्ण करणारा. त्याचा मूळ शब्द काढला तर धातू. याला प्रत्यय बोलताना, खाऊन, लिहून, गाऊन असे आले झालं. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला असंख्य याच्यावरचे प्रश्न सोडवा, असंख्य अनंतपर्यंत आपण जाऊ शकतो. मराठी व्याकरणामध्ये एक त्याची महत्वाचं याला काय विचारायचं, संकल्पना काय, एवढं जर समजून घेतलं तर याच्यावर मग पूर्ण उदाहरण किती घ्या तुम्ही. हा याच्यातला जो काही ढाचा बदलणार नाही धातूचा आणि धातू साधिताचा, तोच येत नसेल तर आपल्याला येणारं एक उदाहरण टाकायचं, त्या आधारे प्रश्न सोडवायचा. आणि त्यामध्ये आता सर्वात महत्वाचं काय राहते की याच्यामध्ये कर्ता कर्म हे ओळखणं राहते महत्व. आता याच्यावर क्रियापदाचे दोन मुख्य प्रकार होतात मित्रांनो. दोन आता कोणते मुख्य प्रकार करसाल की एक सकर्मक क्रियापद आणि आकर्मक क्रियापद. आता तर महत्वाचं म्हणजे की सकर्मक आणि आकर्मक आता जर आपल्याला ओळखायचं असेल तर सुरुवातीला हा वाक्याचा कर्ता ओळखणं महत्वाचा असतो. आणि कर्त्यालाच वाक्यपृथक्करण म्हणजे उद्देश असे म्हणतात. आता हे सांगत आहे ज्यावेळेस वाक्यपृथक्करण होईल त्यावेळेस हे तुम्हाला आठवलं पाहिजे. जेव्हा साधा प्रश्न विचारला जाते की वाक्यातला उद्देश सांगा. आता जर वाक्याचा तुम्हाला जर उद्देश सांगा म्हणजे वाक्याचा काय सांगा लागते, कर्ता. दुसरा तुम्हाला विधेय सांगा म्हणते. विधेय म्हणजे काय सांगा लागते, क्रियापद. क्रियापदालाच वाक्यपृथक्करण म्हणजे काय म्हटलं जाते, विधेय. हे विधेय. विधेय म्हणजे क्रियापद. आता क्रियापद तुम्हाला क्रियापद सांगा म्हटलं ज्या शब्दाने वाक्याचा अर्थ पूर्ण दर्शवेल. तो आंबा खातो. आपला साधा प्रश्न आहे, तो आंबा खातो. विधेय सांगा, खातो. खाणारा कोण, तो आहे. तो हे काय होईल, उद्देश. म्हणजे आता हे कसे काढायचे याच्याबद्दल आपण माहिती. कर्ता इथं कर्म राहील, कर्म. याच्यात नंतर तुम्हाला वाक्यपृथक्करण मध्ये माहिती दिली जाईल. इतरही म्हणजे वाक्याचे प्रकारामध्ये प्रश्न येतात, प्रयोगावर येतात. पुढील जे व्याकरणच आहे, मराठीच आहे, तर मराठीचा बेस म्हणजेच क्रियापद आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांनी क्रियापद व्यवस्थित अभ्यासला तर त्याला पुढील प्रश्नामध्ये कोणत्याही अडचणी जाणार नाही. त्याकरिता व्यवस्थित काळजीपूर्वक अभ्यास करा मित्रांनो. आता भरती आलेलीच आहे, काही पुढील महिन्यात ऍड येईलच. सातत्यपूर्ण जो विद्यार्थी तयारी करेल तो 100% यशस्वी होतो. आणि ते म्हणतात ना, ऐकावे जनाचे करावे म्हणायचे. शेवटी जर आपण प्रयत्न करत राहिलं तर यश हे निश्चितच भेटते. यशाची व्याख्याच आहे की शेवट प्रयत्न करणे आणि प्रयत्नार्थी शेवटी तुम्हाला परमेश्वर मिळतो, म्हणजेच नोकरी मिळते. नोकरी मिळवायची असेल तर तुम्हाला प्रयत्न करावा लागेल आणि प्रयत्न करायचे असेल तर एक सातत्य करा. आणि एक आपल्याला महत्वाचं म्हणजे आता या क्रियापदामधील काय पाहायचं आहे की क्रियापद तर तुम्हाला सर्वांना समजलेलं आहे. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो, क्रियापद. आता या क्रियापदामधील प्रतिविधित मूळ शब्दाला काय म्हणतो, धातू. धातूला प्रत्यय जोडून वाक्याचा अर्थ पूर्ण झाला तर क्रियापद होते, अपूर्ण झाला तर धातू साधित होते. इथपर्यंत आलो. तर वाक्याचा आता कर्ता आणि कर्म म्हणजे काय, वाक्याचा कर्ता म्हणजे काय असतो. लक्षात आहे की आपण सर्व आपण मराठी भाषिक प्रदेशामध्ये राहतो, जसं महाराष्ट्रामध्ये. तर आपल्या जे काही प्रशासनामध्ये मराठी हा बंधनकारक विषय आहे. शासकीय सेवेत जा तर महाराष्ट्रात यायचं असेल, जर महाराष्ट्रातल्या कोणत्याही शासकीय सेवेत जायचं असेल तर मराठी येणे बंधनकारक असते. तर आपल्याला कर्ता म्हणजे की आपण मराठी बोलतच असतो. तर मराठी म्हणजे वाक्यात आता वाक्य आपल्याला सांगितल्याबरोबर ओळखता आलं पाहिजे की वाक्यातला क्रिया करणारा जो काही प्रमुख असतो, वाक्यात क्रिया कोण करत आहे याला कर्ता म्हणतात. आता वाक्य म्हणजे काय की शब्दांचा अर्थपूर्ण समूह म्हणजे वाक्य होईल, किंवा पूर्ण अर्थाचे बोलणे
पूर्ण अर्थाचे बोलले तुम्ही किंवा अर्थपूर्ण शब्दसमूहाला वाक्य म्हटले जाते आणि या वाक्यातले वेगवेगळे घटक केले जाते त्याला पृथक्करण म्हटले जाते. जे पृथक्करण प्रकरण येईल आणि ज्या शब्दाने आता ज्या शब्दात वाक्यातला क्रिया करणारा वाक्यामध्ये क्रिया करणारा जो एक प्रधान असतो प्रमुख असतो त्याला काय म्हटलं जाते कर्ता म्हटले जाते. जे वाक्यात आपल्या घरचा जसा कर्ता धर्ता असतो एक माणूस कर्ता जे प्रमुख असतो की जो पूर्ण घर सांभाळतो पूर्ण घरातले व्यवहार सांभाळतो करणारा म्हणजे तसं वाक्यामध्ये जो काही प्रमुख असतो प्रधान ज्याला म्हटलं जाते. जसं आपल्या देशाचा एक प्रमुख असतो प्रधान म्हणतो आपण ज्याला आणि तशा प्रकारे वाक्याचा सुद्धा एक प्रधान असते त्याला प्रधान म्हटलं जाते की कर्ता जो वाक्यातला महत्वाचा क्रिया करणारा जो काही प्रधान घटक असेल तर त्याला मराठी व्याकरणामध्ये असं काय कारण म्हटलं जाते कर्ता म्हणजे क्रिया करणारा. वाक्यात क्रिया कोण करायला जसं आपण आता म्हटलं सचिन आंबा खातो. लक्ष द्या आता सचिन आंबा खातो सचिन आंबा खातो सचिन आंबा खातो असं म्हणलं सचिन आंबा खातो. त्याच्या घराचे दार उघडले त्याच्या घराचे दार उघडले. नंतर पक्षी मासा पकडतो. पक्षी काय करतो पक्षी मासा पकडतो. व्यवस्थित लक्ष द्या पक्षी मासा पकडतो. त्याने घराचे दार उघडले त्याने घराचे दार उघडले. आता या वाक्यातल्या तर सर्वांना क्रियापद तर सर्वांना सांगता येईल. क्रियापद म्हणजे कोणता राहील आता क्रिया शब्दाने सचिन आंबा खातो क्रियापद उघडले क्रियापद पकडतो क्रियापद आणि उघडले क्रियापद. क्रियापदालाच काय म्हणतात विधेय. साधा प्रश्न विचारला तुम्ही पेपरला गेले विधेय सांगा क्रियापद सांगायचं संपला प्रश्न. आणि कर्ता सांगा म्हणलं तर उद्देश सांगायचं किंवा उद्देश ओळखा म्हणलं तर कर्ता सांगायचं. कर्ता म्हणजे क्रिया करणार. आता पहा सचिन आंबा खातो या वाक्यात क्रिया कशाची व्हायली खाण्याची. मराठी आपण रोज मराठी बोलतो सरळ जर तुम्हाला दुसरं एक पद्धत सांगितलं ज्यांना मराठी वाचता येत नाही त्यांच्यासाठी पर्याय दिला जाईल म्हणजे की कशा प्रकारे कर्ता ओळखायचा. तर आपण जे मराठी बोलतात ज्यांना मराठी कळते आता सचिन आंबा खातो तर या वाक्यात क्रिया कोणती व्हायली खाण्याची. तर कोण करत आहे आंबा करत आहे का सचिन करत आहे सचिन करत आहे. मग सचिन काय होईल या वाक्याचा कर्ता. क्रिया करणारा हा कर्ता झाला कर्ता. मग कर्ता मिळाला काही सेकंद एक सेकंद. आणि या कर्त्याला काय म्हणतात उद्देश. खालील वाक्यातला उद्देश ओळखा म्हटलं तर काय सांगायचा कर्ता. हे कर्ता आपल्याला कर्ता भेटला. कोण भेटला सचिन या वाक्याचा कर्ता म्हणजेच उद्देश. आणि नंतर आपण म्हणणार की सचिन आहे. दुसऱ्या वाक्यात त्याने त्याच्या घराचे दार उघडले. क्रिया कशाची व्हायली उघडण्याची दार उघडण्याची. दार कशा प्रकारे दार आपोआप उघडलं की आपल्याला त्याच्या घराचे काय म्हणते दार उघडले. हे दार उघडले तर क्रिया कशाची व्हायली उघडण्याची. कोण करत आहे पहा हे त्याच्या. आता बरेचसे 99% विद्यार्थी हे त्याच्याच लिहितील त्याच्या. लक्षात द्या की त्याच्या. आता त्याच्या तर त्याने हे दार उघडलं का काय म्हणते वाक्य पहा त्याच्या घराचे दार उघडले. कोणाच्या त्याच्या घराचे दार उघडले. तर त्याच्या याने ही क्रिया केली का उघडण्याची. वाक्यात कर्ता म्हणजे क्रिया करणारा. हे त्याने केली का क्रिया नाही त्याच्याने नाही क्रिया झाली. म्हणजे त्याच्या घराने केली का क्रिया घराने नाही केली. घराने दार उघडलं का असं आहे का नाही. मग क्रिया कोण केली दारानेच केली. त्याच्या घराचे दार उघडले. ते कसं उघडले काय उघडले हे विचारू नका. दार उघडले आपला हा कर्ता भेटला. हा कर्ता आपल्याला माहिती अचानक दार उघडले कोणीच नाही उघडले तेव्हा काय हालत होते. हे त्याच्या घराचे दार उघडले. दार हा या वाक्याचा झाला काय कर्ता. हे उघडले उघडणारा कोण आहे या वाक्यात दारच आहे दार. आणि नेहमी लक्षात ठेवा की कर्त्याला चा ची चे प्रत्यय येत नसतात. कर्त्याला चा ची चे प्रत्यय शक्यतो येतच नाही. चा ची चे आणि एवढं लक्षात ठेवायचं काम नाही कारण आपण मराठी बोलतो. सरळ दार दिलेला आहे क्रिया करणारा दार आहे. हे त्याचा करायला का क्रिया नाही घराचे करणं. कोण करायला दार या वाक्याचा कर्ता म्हणजे काय झाला आपला हे कर्ता म्हणजे काय झाला उद्देश ओळखा दार. 99% विद्यार्थी हे उत्तर देत नाहीत बरोबर. तर हे लक्षात ठेवा दार क्रिया कोण करणार आहे दार. आता पहा पक्षी मासा पकडतो. तर क्रिया कशाची व्हायली पकडण्याची. कशाची व्हायली पकडण्याची. आता पकडण्याची क्रिया कोण करत आहे हे पक्षी करत आहे. क्रिया कोण करत आहे वाक्यात पक्षी करत आहे. मासा करत आहे का मासा काही पकडत आहे का नाही. पक्षी क्रिया करत आहे पक्षी. मग पक्षी या वाक्याचा काय होईल कर्ता म्हणजे उद्देश झाला हे प्रश्न. नंतर पहा त्याने घराचे दार उघडले वाक्य. आता उघडले हे काय आहे क्रियापद. उघडले काय क्रियापद. उघडले काय
क्रियापद. आता क्रियापद उघडणे हे क्रियापद आहे. आता क्रिया काय व्हायली वाक्यात, वाक्यात क्रिया पहा महत्वाची. क्रिया काय होत आहे, क्रिया हे उघडण्याची व्हायली, दार उघडण्याची. तर आता दार कोण उघडलं पहा, त्याने उघडले का, हो पहा पहा, त्याने घराचे दार उघडले, त्याने उघडले. कोण उघडले, त्याने उघडले, त्याने, हे पहा, त्याने घराचे दार उघडले. आपण कधी कधी चक्कर मारतो तिकडल्या गल्लीत, तो आहे का उघड, घराचे दार उघड आहे का, तिच्या घराचं याच्या घराचं दार उघड आहे का, त्याच्या घरापासून जा. हे पहा, उघडणारा कोण आहे, त्याने. त्याने त्याने काय केलं, त्याने उघडले. इथं उघडले म्हणते ना, कोण उघडले, त्याने उघडले. चला करत आहे हा, या वाक्यात त्याने भेटला. इथं त्याच्या घराचे आहे पहा, इथं काय उघडलं, दार उघडलं. इथं त्याने उघडले, काय केलं, घराचे, घर उघडलं का, नाही, काय उघडलं, दार उघडले घराचे. त्याने हा वाक्याचा करता. करता म्हणजे काय भेटला, उद्देश. आपल्याला हे उद्देश भेटला, हे करता. आता आपल्याला वाक्यातला कर्म पाहायचा. आता कर्म म्हणजे काय, की वाक्यातला सोसणारा घटक. सोसणारा म्हणजे कसा, की ज्याने क्रिया केली. आता क्रिया करणारा एक आहे, क्रिया करणारा, हा क्रिया करणारा म्हणजे करता, आणि क्रिया सोसणारा राहिले. जे कर्त्याने केलेली क्रिया कशावर घडत असेल किंवा आघात करत असेल, त्याला काय म्हणतात, वाक्याचा कर्म म्हणतात. सरळ सरळ वाक्यात लक्षात ठेवा की वाक्यात क्रिया करणारा एक आणि सोसणारा दुसराच असेल. वाक्यात दोन आहे, क्रिया करणारा एक, सोसणारा दुसरा. तर तो जो सोसणारा घटक म्हणजे काय राहतो, वाक्याचा कर्म. कर्म म्हणजे सोसणारा. कर्म, जे चांगले कर्म करतो त्याला सोसावंच लागते. चांगल्याला थोडा सुरुवातीला, हे चांगले जे काम करतात त्या लोकांना सुरुवातीला त्रास होतो, तसा हा कर्म म्हणजे सोसणारा घटक आहे. कर्म म्हणजे काय, सोसणारा, की कर्त्याने केलेली क्रिया आहे ही जर कशावर घडत असेल किंवा आघात करत असेल त्याला कर्म म्हणतात. आणि वाक्यात कर्म तेव्हाच राहतो की क्रिया करणारा दुसरा असेल आणि सोसणारा घटक दुसरा असेल. तर जे काही सोसणारा घटक असेल त्याला काय म्हणतात, कर्म, कर्म म्हणतात. परंतु क्रिया करणारा आणि सोसणारा जर तोच असेल तर वाक्यात कर्मच नसतो. मग कर्म नसेल तर ते वाक्य अकर्मक. आता सकर्मक क्रियापद आणि अकर्मक वाक्य वीक होते. वाक्याचे प्रकार पहा, सकर्मक आणि अकर्मक. ज्या वाक्यात कर्म असतो ते वाक्य सकर्मक, ज्या वाक्यात कर्म नसेल ते वाक्य अकर्मक. आणि म्हणजे की ज्या वाक्यात आपल्याला कर्म आहे ते क्रियापद सकर्मक, ज्या वाक्यात कर्म नाही ते क्रियापद अकर्मक. म्हणजे सकर्मक, आता वाक्याची रचना अशी राहते, सकर्मक, हे सकर्मक. सकर्मक, सकर्मक म्हणजे इथं कर्ता, कर्ता कर्म क्रियापद, कर्ता कर्म क्रियापद. आणि अकर्मक, अकर्मक, अकर्मक म्हणजे काय राहतो, कर्ता, इतर शब्द राहतात, इतर वाक्यातले इतर शब्द, इतर शब्द आणि क्रियापद. हे तुम्हाला वाक्य पृथक्करण मध्ये अजून पूर्ण संपूर्ण माहिती दिली जाते. कोणत्या शब्दाला काय म्हणायचं, विधानपूरक, विधीपूरक, कर्म, कर्म विस्तार, अप्रत्यक्ष कर्म, हे सर्व याच्यात जसं जसं पुढे जाईल तसं तसं एक एक घटक तुमचा पूर्ण होत जाईल. आता पहा, इथं कर्ता आहे आणि इतर शब्द आले, क्रियापद आलं तर ते अकर्मक असते. आणि कर्ता आला, कर्ता आणि वाक्यात कर्म आला, कर्ता आणि कर्म आला तर ते क्रियापद सकर्मक झालं. या दोनच याच्यावर घटकावर पूर्ण मराठी व्याकरण फिरते. पूर्ण मराठी व्याकरणाचा सार म्हणजे हे सकर्मक आणि अकर्मक आहे. सकर्मक म्हणजे की हे कर्ता, ज्याच्यात कर्ता कर्म क्रियापद असते त्या क्रियापदाला सकर्मक क्रियापद म्हणतात. ज्याच्यात कर्ता आणि इतर शब्दांचा समावेश असतो आणि क्रियापद असते त्याला अकर्मक क्रियापद म्हणतात. आता आपण इथं कर्ता काढलेला आहे, क्रियापद सर्वांना ओळखता येते, कर्ता ओळखता येते. तर आता आपल्याला काय काढायचा, कर्म. कर्म म्हणजे कोण, सोसणारा. क्रिया करणारा, कर्ता का, कर्ता आणि कर्म ज्या वाक्यात कर्ता आणि कर्म असेल ते सकर्मक. आता पहिलं वाक्य घ्या, सचिन काय करतो, आंबा खातो. आता याच्यातलं क्रियापद कोणतं, खातो, आणि कर्ता कोणता, सचिन. आता याच्यातला ज्याला लक्षात आहे की आता ज्यांना आता मराठी भाषा वाचन करता येत नाही किंवा मराठी भाषा कळत नाही, अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं, जो वाक्यातला शेवटचा शब्द येतो, जो शेवटचा वाक्यात ज्या शब्दाने वाक्यात पूर्ण दर्शवायचं, तर त्याला काय करायचं, नारा आणि नारी प्रतिविहित मूळ शब्द काढायचा. त्याला नारा नारी प्रत्यय लावून कोण, कोण किंवा कायनं प्रश्न विचारायचा, कोण किंवा कायनं प्रश्न विचारायचा. क्रियापदामध्ये क्रियापदाला प्रतिविहित मूळ शब्दाला नारा नारी प्रत्यय लावून कोण किंवा कायने जर प्रश्न विचारला तर वाक्याचा कर्ता मिळतो मित्रांनो. काय मिळतो, कर्ता. आणि ज्याला सहज ओळखता येते, सचिन आंबा खातो, क्रिया काय वाली, खाण्याची, कोण करत आहे, सचिन, संपला करता उद्देश. ज्याला आता हे वाचता येत नाही त्यांनी काय करायचं की खाणारा, हे नारा, नारा लावा, खाणारा, खाणारा कोण असा प्रश्न विचारा, खाणारा कोण, सचिन. वाक्याचा काय भेटला, कर्ता. आता एक कर्त्या भेटला, नारा नारी, हे नारा किंवा नारी प्रत्यय लावा आणि कोण किंवा कायने प्रश्न विचारा, वाक्याचा काय मिळते, कर्ता. या कर्त्याने केलेली क्रिया कशावर घडत आहे किंवा आघात करत आहे का पहा. आता सचिनने केलेली क्रिया हे कोणावर घडत आहे, आंब्यावर, आंब्यावर. सचिन काय खात आहे, आंब्यावर. म्हणजे ही क्रिया कोणावर घडत आहे, क्रिया, क्रिया या आंब्यावर घडायली.
क्रिया करणारा कर्ता, क्रिया सोसणारा म्हणजे ज्याच्यावर क्रिया घडते, म्हणजे क्रिया करणारा आणि सोसणारा असे दोन असेल. ज्याच्यावर घडत आहे आंब्यावर, हा आंबा या वाक्याचा काय असेल? कर्म. कर्म म्हणजे क्रिया करणारा कोण? सचिन. सोसणारा कोण? आंबा. असे दोन आहे. जो सोसणारा म्हणजे तो आंबा, हा या वाक्याचा कर्म झाला. मग खातो हे क्रियापद सरळ सरळ कोणत्या घटकातील? सकर्मक. खातो हे क्रियापद असेल सकर्मक या वाक्यातलं. सचिन आंबा खातो आणि हे वाक्य कोणतं होईल? सकर्मक वाक्य. हे झाला प्रश्न. 2-3 प्रश्न तुमचे कव्हर झाले. हे समजून घ्या. हे जर व्यवस्थित समजून घेतला तर पुढचं मराठी व्याकरण 100% सहज तुम्हाला गुण भेटतात. हे मराठी व्याकरणात सर्वाधिक गुण देणारा विषय आहे मित्रांनो. जर तुम्ही प्रयोगही सहज सोडू शकता, विभक्त्याही काढू शकता सरळ सरळ, नंतर वाक्याचे प्रकारही काढू शकता. या प्रकारे जर आपण अभ्यास करत गेलो, जसा हा कर्म हा झाला, खातो हे कोणतं झालं? सकर्म. आता दुसरं वाक्य ज्यांना अजून समजलं नाही त्यांनी दुसऱ्या वाक्याकडे लक्ष द्या, आणि ज्याला समजलं त्यांनी अधिकचं लक्ष द्या, कारण ते पेपरमध्ये चुकू शकते. त्याच्या घराचे दार उघडले. आता उघडणारे काय? इथं जर लक्ष द्या. उघडणारे काय असा प्रश्न विचारला जातो. उघडणारे काय? दार. त्याने उघडलं का? त्याच्या. उघडणारे काय? दार. दार या वाक्याचा काय झाला? कर्ता. आणि कर्त्यानंतर या दाराने केलेली क्रिया कोणावर घडत आहे का? नाही. कर्त्यानंतर या दाराने केलेली क्रिया कोणावर घडत आहे का? नाही. क्रिया करणारा कोण आहे? दार. आणि उघडले, क्रिया काय उघडली, म्हणजे दाराने केलेली क्रिया कोणावर घडायली? दारावरच. दाराने केलेली क्रिया कोणावर घडायली? दारावर. जसं उदाहरणार्थ आपण जर असं घेतलं, सचिन बागेत धपकन पडला असं म्हणलं. सचिन बागेत धपकन. सचिन बागेत धपकन पडला. सचिन बागेत धपकन पडला. आता इथं म्हणलं पडणारा कोण? इथं लावा नारा नाही. पडणारा कोण? हे पडणारा कोण आहे? सचिन. पडणारा कोण? सचिन. सचिन बागेत धपकन पडला. पडणारा कोण असा प्रत्यय लावा. इथं सचिन या वाक्याचा काय मिळेल आपल्याला? कर्ता. हे कर्ता मिळेल. या कर्त्याने केलेली क्रिया कोणावर घडायली? बागेवर घडायली का? नाही. बागेवर घडाली. हे सचिन बागेत धपकन पडला. बागेवर क्रिया घडेल का? समजा तुम्ही बागेत पडले तर क्रिया बागेवर घडेल का? नाही. धपकनवर घडेल का? नाही. क्रिया आपल्यावरच घडेल. तुम्ही पडले तर क्रिया तुम्हालाच लागेल ना, बागेला थोडंच लागणार आहे. क्रिया कोणावर आली? आता पडला. पडण्याची क्रिया कोण केली? सचिनच केली. आणि स्वतःच पडला समजा, तर सचिन बागेत धपकन पडला. सचिन पडला तर क्रिया कोणावर घडल? सचिनवर. बागेवर आणि धपकन होईल का? नाही. मग आता हे या वाक्यात कर्म नाही. मग पडला हे कोणतं होईल? क्रियापद. अकर्मक. म्हणजे क्रिया करणारा आणि सोसणारा जर एकच असेल तर ते अकर्मक असते. क्रिया सोसणारा आणि क्रिया करणारा वेगळे असेल तर ते क्रियापद सकर्मक असते. मग सचिन बागेत धपकन पडला हे वाक्य कोणतं होईल? अकर्मक वाक्य. जसा आपण पहा, त्याच्या घराचे दार उघडले. उघडणारे काय? दार. दाराने केलेली क्रिया घरावर घडायली का? नाही. दार उघडले. दाराने केलेली क्रिया दारावरच घडायली. म्हणजे हे उघडले हे क्रियापद कोणतं आहे? उघडले हे क्रियापद अकर्मक आहे. सचिन बागेत धपकन पडला हे क्रियापद कोणतं येईल? अकर्मक. सचिन आंबा खातो हे क्रियापद कोणतं येईल आपलं? सकर्मक. खातो हे कोणतं येईल? सकर्मक. जसं म्हणलं पक्षी मासा पकडतो. पकडणारा कोण? पक्षी. हे पकडणारा, नारा लावा. पकडणारा कोण आहे? पक्षी. हे पक्षी मासा पकडतो. पकडणारा कोण? आपला काय? पक्षी. या पक्षाने केलेली क्रिया कोणावर घडायली? मासा या वाक्याचा काय? कर्म. पक्षी मासा पकडतो. पकडणारा कोण आहे? पक्षी. पक्षाने केलेली क्रिया कोणावर घडायली? मासा या वाक्याचा काय? कर्म. कर्म म्हणजे काय? सोसणारा. हा सोसणारा. मासा या वाक्याचा काय? सोसणारा घटक आहे. सोसणारा घटक आहे. मग हा कर्म. क्रिया करणारा पक्षी, सोसणारा कोण आहे? मासा. क्रिया करणारा पक्षी आणि सोसणारा कोण आहे? मासा. त्यामुळे हे पकडतो ही क्रियापद कोणतं होईल आपला? सकर्मक. पक्षाने केलेली क्रिया पक्षावर घडायली का? नाही. पक्षाने केलेली क्रिया माशावर घडायली. मग क्रिया करणारा पक्षी, सोसणारा कोण झाला? मासा. तर हे क्रियापद कोणतं होईल? पकडतो. सकर्मक क्रियापद. आता त्याने घराचे दार उघडले. पहा, त्याने घराचे दार उघडले. उघडणारा कोण? प्रश्न लावा. नारी क्रियापदामधील प्रत्ययविरहित मूळ शब्द काढायचा आणि त्याला नारा किंवा नारी प्रत्यय लावून कोण किंवा काय नाही. नारा किंवा नारी प्रत्यय लावून कोण किंवा कायने प्रश्न विचारा. कोणने विचारा किंवा कायने प्रश्न विचारा. तर हा कोण किंवा कायने प्रश्न विचारला तर हा वाक्याचा काय भेटतो आपल्याला? कर्ता. आता क्रियापदाला नारा किंवा नारी प्रत्यय लावून कोण किंवा कायने प्रश्न विचारा, हा वाक्याचा अर्थ. उघडणारा कोण आहे? उघडणारा कोण?
आता येईल काय येईल त्याने. कोण उघडले त्याने. उघडणारा कोण आहे त्याने. तर काय येईल त्याने हा वाक्याचा कर्ता होय. या कर्त्याने केलेली क्रिया घरावर घडायली की दारावर घडायली. घरावर. आता दार उघडले तर घरावर क्रिया घडते का? नाही, घरावर घडत नाही. कोणावर घडते? दार. या कर्त्याने केलेली क्रिया कोणावर घडायली? दारावर. दार उघडते. जेव्हा आपण दार उघडतो तर क्रिया हे दारावर होते. दार या वाक्याचा काय झाला? कर्म. मग या वाक्यात कर्म आहे, कर्ता आहे. उघडले क्रियापद कोणतं होईल? सकर्म. आणि या वाक्यातलं उघडले क्रियापद कोणतं होईल? अकर्मक. मग एखादं क्रियापद सकर्मक आणि अकर्मक अशा दोन्ही वाक्यात वापरलं. सकर्मक आहे आणि अकर्मक. त्याच्या उपप्रकारामध्ये येते उभयविध क्रियापद. कोणतं होईल? उभयविध. याच्यावरच त्याचे आपल्याला उपप्रकार करायचे तयार होतात. याच्याच आधारे पुढील जो व्हिडिओ होईल त्याच्यामध्ये आपल्याला उपप्रकार सांगितल्या जातील मित्रांनो. त्याकरिता या चॅनलला तुम्ही लाईक करा, व्हिडिओ आवडला असल्यास शेअर करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. कारण नवीन व्हिडिओ, नवीन अपडेट, पोलीस भरतीची ऍड आलेली आता येणाऱ्या शनिवारी तुम्हाला मोफत पोलीस भरती सराव पेपर PDF संपूर्ण महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी मोफत मिळेल. आणि त्या प्रश्नपत्रिकेचे स्पष्टीकरण हे तुम्हाला या YouTube चॅनलवर मिळेल, ते बी मोफत. त्याकरिता या चॅनलला आजच लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा. त्यामुळे मित्रांनो तेवढा तर तुम्ही करू शकता. त्यामुळे तुमच्या अभ्यासात खूप मोठी भर पडेल. कारण दर शनिवारी पेपर सोडवला, त्याचे स्पष्टीकरण पाहिले. या प्रकारे पेपर प्रॅक्टिस एक महत्वाचा असते. हा झाला उघडणारे. हे कोणतं झाला? हे सकर्मक क्रियापद. अशा अर्थाने आपल्याला काय ओळखायचे आहे? कर्ते ओळखायचे. तर तुम्हाला 4-5 वाक्य आता छोटे छोटे पटकन सांगतो. जसं पक्षी आकाशात उडतो. पक्षी आकाशात. हे पक्षी आकाशात उडतो. पक्षी आकाशात उडतो. श्रावणीला थंडी वाजते. श्रावणीला थंडी वाजते. मला पपई आवडते. श्रावणीला थंडी वाजते. मला पपई आवडते. सचिन पुण्याला गेला. सचिन पुण्याला गेला. सचिन कुठे गेला? पुण्याला गेला. सचिन पुण्याला गेला. मला पपई आवडते. सचिन पुण्याला गेला. श्रावणीला थंडी वाजते. पक्षी आकाशात उडतो. अशा प्रकारे वाक्य. जसा सचिनचा शर्ट फाटला. सचिनचा शर्ट फाटला. सचिनचा कुत्रा मेला. अशा प्रकारे वाक्य येतात की जे वाक्य अशा प्रकारे आपण त्याच्यामध्ये प्रश्न चुकण्याची शक्यता जास्त राहते. इथं क्रियापद सर्वांना ओळखतात, ते करताय. आता पक्षी आकाशात उडतो. तर इथं क्रिया आली उडण्याची, आकाशात उडण्याची. तर क्रिया कोण करत आहे? पक्षी करत आहे. पक्षी हा वाक्यात. उडणारा कोण? लावा. उडणारा कोण? पक्षी. उत्तर भेटलं. हा करता म्हणजे काय झाला? आपला उद्देश. कर्ता म्हणजे काय? उद्देश. या पक्षाने केलेली क्रिया कुठे गेला? आकाशात गेला. जर आता पक्षी आकाशात उडला तर क्रिया आकाशावर घडेल का? नाही. कोणावर घडेल? पक्षानेच. म्हणजे पक्षीच आकाशात गेला. म्हणजे कर्त्याने केलेली क्रिया जर कर्त्यावरच संपत असेल तर ते क्रियापद हे अकर्मक असते. मग उडतो हे क्रियापद कोणतं येते? अकर्मक. हे पक्षी आकाशात उडतो हे क्रियापद येईल आपलं मित्रांनो अकर्मक. उडणारा कोण? पक्षी. आणि पक्षीच कुठं उडाला? आकाशात. क्रिया आकाशावर घडेल का? जसं पक्षी मासा पकडतो, क्रिया माशावर घडते. तर ही क्रिया आकाशावर घडायली का? नाही. कोणावर घडायली? पक्षावरच घडायली. कर्त्याने केलेली क्रिया कोणावर संपत आहे? कर्त्यावरच. तर त्यावेळेस कोणतं होईल? अकर्मक क्रियापद. नंतर श्रावणीला थंडी वाजते. हे वाजणारी. आता वाजणारी काय येईल? हे वाजणारी. वाजणारी काय विचारायला लागेल? हे वाजणारी कोण? श्रावणी वाजते का? वाजणारी कोण? श्रावणी. असं होईल का? नाही. श्रावणीला थंडी वाजते. हे वाजणारी काय येईल? याच्यात वाजणारी काय? थंडी हा वाक्याचा कर्ता आहे. कर्त्यानंतर क्रिया काय? थंडीच वाजते. मग आपल्याला या वाक्यात कोणतं येईल? कर्म नाही. कोणतं येईल? अकर्मक. नंतर मला पपई आवडते. तर इथं मला आवडते. तर आवडणारी काय? मला आहे का? आवडतो. मला आवडेल का? आपण तुम्ही म्हणले मला पपई आवडते, तर आपण स्वतःला आवडेल का? आवडणारी काय? पपई. आवडणारा कोण होईल का? मला होईल का? आपल्याला काय आवडत आहे? पपई आवडत आहे. आवडत काय आहे? पपई. मला स्वतःला आपण आवडतो का? आपण असा प्रश्न आहे का? मला पपई आवडते. आवडणारी काय? पपई. पपई या वाक्याचा काय? कर्ता आणि हे काय झालं? क्रियापद. याच्यात कर्म आहे का?
कर्म नाही, पपईने आवडते, काय होईल अकर्मक क्रियापद. सचिन पुण्याला गेला, जाणार कोण सचिन, उद्देश करता भेटला. या कर्त्याने केलेली क्रिया कोणावर घडायली पुण्यावर घडायली. काय जसं तो पुण्याला गेला, तो मुंबईला गेला, जसं तुम्ही दिग्रसला आले, तुम्ही पुसदला गेले, यवतमाळला गेले, हे सचिनने केलेली क्रिया कोणावर घडायली सचिनवरच. सचिनच कुठे गेला पुण्याला गेला, तर पुण्याला हे कर्म आहे का नाही, मग हे क्रियापद कोणतं असेल अकर्मक क्रियापद असेल. असे फसवी वाक्य येतात. सचिनचा शेर फाटला, हे फाटणारे काय शर्ट. चाचीचे प्रत्यय आला सरळ सरळ, हे चाचीचे की तो करता नसतो. सचिनचा शर्ट फाटला, फाटणारे काय शर्ट, ही क्रिया कोणावर घडत, फाटण्याची क्रिया कोणावर झाली शर्टवर, कर्त्याची क्रिया कर्त्यावर संपली, तर मग हे कोणतं असेल फाटला, हे क्रियापद कोणतं असेल अकर्मक क्रियापद असेल. नंतर सचिनचा कुत्रा मेला, मरणारा काय कुत्रा, कुत्रा म्हणजे कुत्र्याची मरण्याची क्रिया कोणावर घडायली कुत्र्यावरच, तर हे कुत्रा या वाक्यातला काय करता आणि क्रियापद म्हणजे हे कोणतं येईल अकर्मक क्रियापद. अशा अनेक प्रकारचे वाक्य तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये जे काही आपण क्रियापदाचे इतर प्रकार पाहणार आहे, क्रियापदाचे इतर प्रकारामध्ये सविस्तर माहिती दिल्या जाते. या व्यतिरिक्त आपलं एकत्रित गणित आहे, अगदीशय सोप्या भाषेत आपण त्याचं स्पष्टीकरण दिलेले आहे विद्यार्थ्यांना. याच्यावर त्याची व्हिडिओ आपण बरेचसे अपलोड केलेले आहेत आणि आता आपल्याला गणिताचे येईल, जीएसचे येईल, सर्व प्रकारचे व्हिडिओ आता तुम्हाला मिळतील. या चॅनलला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मित्रांनो रोजचे नकाशा वाचन करत जा, जसं भारताचा, जगाचा, महाराष्ट्राचा. दुसरं महत्त्वाचं म्हणजे की तुम्ही हे चार्ट रोज रिवाइज करत जा, की तुम्हाला हे पूर्ण घटक हे रिवाइज होत जातील. हे चार्ट तुम्हाला पूर्ण महाराष्ट्रात घरपोच मिळतील, की जसं की तुम्हाला आता आपण काय पाहिलं क्रियापद, तर इथे शब्दांच्या जाती एक विकारी अविकारी गट असं सर्व गट सांगितले जातील. आणि विकारी गटात कोणते येतात, अविकारी गटात येतात नाम विशेषण हे क्रियापद. मग इथं धातू रड, धातू साधित रडणारा, क्रियापद रडतो, हे या प्रकारचे संपूर्ण क्रियापदाबद्दल माहिती, विशेषणाबद्दल माहिती, गुण विशेषण, संख्या विशेषण जे पाहिलेले आपण, सार्वनामिक विशेषण, सर्वनाम, पुसद, सापळा, हे पूर्ण एक रोजचं हे चार्ट पाहिलं तर पूर्ण मराठी तुमच्या डोळ्यासमोर येते. रोजच्या रोज जर रिवाइज केलं तर तुम्ही हे 100% गुण मिळवू शकता. स्पर्धा परीक्षेत जर आपल्याला तुम्हाला लक्षात राहत नाही, हा सर्वात मोठा प्रश्न असतो, की त्याकरिता रोज वाचन करणे, रोज रिव्हिजन करणे, हाच एक महत्त्वाचा घटक आहे. एकत्रित गणित पुस्तक आहे, आरोग्य सेवक आहे, पोलीस भरती 12,000 प्रश्नसंच आहे. आणि आपण ही व्हिडिओ सिरीज आता कंटिन्यू भरती होईपर्यंत आणि झाल्यानंतरही सुद्धा आता या चॅनलवर कंटिन्यू तुम्हाला व्हिडिओ सिरीज चालूच राहील. दर शनिवारी मोफत पेपर मिळत राहील, रविवारी स्पष्टीकरण मिळत राहील. त्याकरिता या चॅनलला मित्रांनो लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तरच शेअर करा. धन्यवाद, नमस्कार.